बरेच लोक मला डीएम करून बोलत असतात, नवऱ्याच्या जीवावर तिकडे दुबईमध्ये मजा करत असते. तर तुम्हाला सांगू, माझ्या नवऱ्याला काही दुबईत वगैरे यायचं नव्हतं, मला बाहेर यायचं होतं. मी त्याला बाहेर आणलंय, ठीक आहे. त्याला तर मस्त तिकडे आपलं मम्मी पप्पांजवळ राहायचं होतं, खायचं प्यायचं होतं, आराम करायचं होतं, शायनिंग मारायची होती माझ्या समोर. पण नाही, लग्न झाल्यावर मुलगी कशी येते सासरी, तसं मी त्याला इकडे आणलं सासरी आणि त्याचा छळ चालू केला. पण आता त्याला युज टू झालाय. आता त्याला मी बोलली ना इंडियामध्ये शिफ्ट होऊया, तो बोलतो नको, इकडे पगार चांगला आहे, करेल मी तुझा छळ सहन. इट्स लाईक दॅट. मी ईश्वरीला पण बोलते, धमकी देते, मी जास्त आवाज केलास ना गावी पाठवेल तुला, समजलं ना. तर मला बोलते की नको मम्मा, काही बोल, छळ कर माझा, पण प्लीज मला इथेच राहू दे. आता त्या लोकांचा एवढा छळ झालाय ना की त्या लोकांना माझा छळ पण आवडायला लागलाय. आता ते लोक मला काय सोडून नाही जाणार. तर माझ्या नवऱ्याच्या जीवावर मी उड्या नाही मारत, ठीक आहे. मला उड्या मारायच्याच होत्या पहिल्यापासून, म्हणून मी त्याला सांगितलं मला उड्या मारायचे, चल बाहेर स्ट्रगल कर. इंडियामध्ये पण स्ट्रगल करायचंच आहे. असं मुंबईत किती काम करतात लोक, किती पगार पण मिळणार, टॅक्स पण भरायचं. म्हटलं हेच काम तू बाहेरगावी कर आणि टॅक्स भरू नको. स्मार्ट वर्क, ओके. आणि माझ्यासारखे बरेच लोक आहेत, त्यांना कळतं टॅक्स कशाला भरायचा. टॅक्स भरून पण नंतर आपल्याला उल्लूच बनवलं जातं.